काय झालं बाई? हा, राणीच्या घरी काय झालं? हा, तू आली तिथून तर काय झालं सांग ना मग. अरे त्या राणीनं अलगच काढला आता. हा, मस्त पोरग होतं बरं श्याम. आता तिचं भलतच चालू आहे. हा, ते मास्तर म्हणते बापा, मास्तरवर सर म्हणून राहिली. फोन करून बोलावलं त्याले, त्या सरले. हा, आणि आलाही होता तो पोरगा. आला होता पोरगा, गिरगा चांगला आहे. हा, आला होता तो? हा, तो तिथं सर आला होता का? घरी आला होता, तिने बोलावलं होतं? हो का जी, आला होता का जी? मग तिचे बाबा काय म्हणे जी? हा, अनिल मामा काय म्हणे? अनिल मामा तिचा बाप काय म्हणे? तिचा बाप नाहीच म्हणे, त्याला हकलून दिलं त्या पोराले. मग जाय म्हणे घरी, नाही तू तंगडे तोडीन म्हणे, मार खाशीन म्हणे. मग असं म्हणे अनिल काय ऐकते का? पोरग गिरग चांगलं दिसलं, समजदारही दिसलं, पण आता तिच्या बापाच्या हाती आहे. आपण काय म्हणावं बाप्पा? उद्या चालून जर कशाने काय झालं तर आपल्यावरच नाही आहो. हो नाही, म्हणून तर म्हणलं मी रोशनीले तिच्या दूर राह बा, थोडस दूर राह. ते काय करते काय नाही आता. राणीचं मन नाही दिसत श्यामवर. चांगलं पोरगा आहे बरं श्याम. आई मी तर जाऊनही नाही राहिली जी, राणीच्या घरी नाही जाऊन राहिली आणि काही नाही. मग आता कसं जी तिच्या बाबांना नाही म्हणलं तर, राणीच्या बाबांना नाही म्हणलं, लढत असं जी ते. हो, लढत तर होती, पण आता काय करतं मा? हा, आता काय करतो तू सांग. ते तिच्या बापाचं कसं आहे, ते दोघं नवरा बायको कानी असे, म्हणजे हिनं राणीनं मंदातच काढलं कानी, तर असे ते उलीचं तोंड करूनच आहे बिचारे दोघं नवरा बायको. त्याला पहिले श्यामसोबत लग्न करणार बा म्हणून लय खुश होते ते. गावातलं पोरग पोरगी चांगली पडते बा. आता हिनं मंदातच आणलं या राणीनं, तर आता ते सारे झिलमिलच झाले दोघं नवरा बायको. काय करावं त्याला समजतच नाही. म्हणे सांग म्हणे निर्मलाबाई, कसं करायचं आता? मी काही बोलली नाही बा. काऊन का, मी म्हणलं एक वेळा ह्या पुरीचं असं झालं आणि दुसऱ्या वेळेस मला ते पोरग आवडलं. ते पोरग सर म्हणते ना, आवडलं, चांगलं पोरग आहे. पण आपण म्हणावं का द्या बा करून. आता त्या पोरीची इच्छा आहे, तर उद्या चालून अजून बेकार झालं तर मग कोण करण? नाही, आपल्यालाच बोल नाही बसावं म्हणून मग का नाही मी काहीच नाही म्हणलं. मी म्हणलं पा तुमच्या मतानं काय पटते काय नाही. आपण राणीला समजायला पाहिजे नाही. हा, श्याम चांगलं पोरग आहे. त्या सरचं काय पाहिलं आपण? आता अक्कल कोण द्याव तिले? कोण अक्कल द्या? तिचं ते पाच बसन बापा, आणि तिचा बाप जाणे आणि ते जाणे. आपण काहीच म्हणू शकत नाही बापा. आपण डोळ्यानं पाहत फक्त. श्यामचं लग्न फिक्स झालं आपल्या राणीसोबत. कधी करणार हो लग्न गिग्न? मग काय झालं? काय म्हणे अनिल गिनिल? जुडल्यासारखंच आहे बाई, कौसुबाई जुडल्यासारखंच आहे. आता बैठक झालेली आहे. ते पोरीचं काही समजून नाही राहिलं. नाही अनिल म्हणा मायावाल्या पलीकडे जात नाही म्हणून. तर आता झालं ना, आता सगळ्याची तारीखगिरी काढणार आहे. ते आम्ही बैठक झालेलीच आहे आमचीवाली, काढून घेऊ म्हटलं. माय पोरगं तर म्हणते डायरेक्ट लग्नच करू, काय सगाई गी करायची नाही म्हणते. लग्नातच सगाई करू म्हणते, अंगठी घालू आणि लग्न करून घेऊ म्हणते. तसंही चालते ना, काही नाही. एकाच दिवशी दोन्ही होते लग्न सगाई. काही लग्नाला म्हणजे सगाईला अलग खर्च लावा, लग्नाला अलग खर्च लावा, एवढं नको करत बसू. सगाई ना लग्न एकाच दिवशी कर, सकाळी करून घ्यायची आणि लग्न करून घ्यायचं होते, काही नाही. माय म्हणणं नाही होतं. माय म्हणणं म्हटलं सगळी करून घ्यावं बा, मग नंतर लग्न करून घ्यावं 15 दिवसानं. पण माय पोरगं म्हणते मोठं, म्हणते नाही डायरेक्ट एका दिवशीच काढून घेऊ म्हणते. दोन्ही पण कुठं एवढं नाही करत बसत म्हणते. पाण्या पावसाचे दिवस आहे म्हणते, तर काढून घेऊ म्हणते एका दिवशी. तर अनिलही म्हणा तसाच. तर मग करून घ्या लागन, मग तसंच करावं लागन. मग आता 1 तारीख पाहा लागन, एका दिवशी दोन्ही करावं लागन. बाई तुला सून मस्त भेटन बाई. त्या पोरीचं एवढी गरीब पोरगी आहे वा. पहिलं लय बेकार झालं तिचं. आता तुला सून मस्त भेटन बाई. पण राणी मस्त आहे स्वभावले, काही असो. नाही लहानपणापासून पाहताय ना, अंताची पोरगी मस्त आहे स्वभावले मस्त आहे. गरीब आहे, उलट उत्तर देत नाही. मग रगेल नाही, काही नाही. तर आजकालच्या पोरी लहान पोरी कमी तोंडाला तोंड देते वा. हो ना, गरीब म्हणतालेस दिसली नव्हते, लावला दिवा. मागतं का तरी पण त्या पोरासाठी तू? त्या पोरासोबत नाही करत ते शकुनी बाई लग्न. काय बोलून राहिली हो तू गंगा? पाय जो पडशील तिथून खाली. पाय खाली गेली. पाय काय बोलून राहिली? तुला समजून राहिलं का काय बोलून राहिली? हो काय दिवा लावला होती ना राणीनं. हो बिचारे, त्या पोराला मागू नको, राणीला मागू नको. कालच पाहिलं तिच्या घरी किती तमाशा झाला. आणि त्याच्या घरी माहित आहे का तुले कायचा तमाशा झाला? आणि तुला कुठून माहित पडलं बापा तमाशा? आम्हाला नाही माहित पडलं, गावातल्या लोकांना. तुला पहिलेच माहित पडते. कौसुबाई तुम्हाला नाही माहित, काल पोरगा आलो होतं राणीच्या घरी. सर म्हणते तिच्या कॉलेजचा सर. मग त्या सर सोबत तिचं लफडं आहे बाई. काय बोलून राहिली होतो? काही बी त्या पोरीविषयी काही बोलता बाहेर तोंडे? मी काय बोलून राहिली व शकुनी बाई? काही मी नाही बोलून राहिली. डोळ्यानं पाहिलं म्हणून सांगू राहिली ना, ऐकलं कानानं म्हणून सांगू राहिली.
ते तिचा सर आला होता आणि जे झगडे त्याच्या घरी ते राणी म्हणे मी नाही करत. श्यामसोबत लग्न, तिचा बाप म्हणते मी सर सोबत करून देत नाही तुझे लग्न, आणि ते राणीचं लढणं भडणं चालू होतं बापा काल. आणि तुला खोटं वाटतच निर्मलाबाईले विचार निर्मलाबाईले साऱ्या गोष्टी माहित आहे. नाही बाई, हो का हो गंगे, तू खरंच ऐकलं का हो? अव शकुनी बाई, मी कायले खोटी बोलीन व? श्यामच्या बद्दल आणि राणीबद्दल कायले खोटी बोलणार आहे? भले मी कशी असो, पण त्या पोट्टीले मी वानवो ना. राणीले मी वानवो. किती चांगली पोरगी आहे बाई म्हणून. तिची मार वांदाडू 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 सांगत होती तर मी एकही शब्द म्हणू नाही. काहून का होती तिची पोरगी चांगली. चांगलंच म्हणणार आहे ना बाई. माझ्यासारखी बाई तिले चांगलं म्हणे. पण आता काल पाहिलं ना बाई, मी काल पाहिलं तर मलेच तर एकदम शॉक बसल्यावानी झाला वा. शकुनी बाई, अरे देवा, हो का हो गंगा. आणि आता माझ्या श्यामचं किती मन दुखन व. त्या पोट्ट्याचं लय मन आहे व त्या पोट्टीत. त्या पोट्ट्याचं मन आहे म्हणून तर मी म्हणलं जाऊ दे. नाही तर मला खरं सांगाव का, मनातून थोडंसं वेगळंच वाटते राणीसोबत म्हटल्यावर लग्न. असं म्हणजे आता पहिलं तिचं झालं आहे ना, थोडासा फरकच पडते आपण जुन्या विचाराचं म्हटल्यावर. पण जाऊ दे बा, पोट्ट्याचं विचार आहे, पोट्ट्याचं मन आहे त्या पोरी, आणि पोरगी चांगली आहे म्हणून मी हो म्हणलं बाई. आणि मोठा पोरगा आहे म्हणे, आई म्हणे आता अशा गोष्टी काही जास्त कोण पाहते म्हणे एवढं म्हणे. असं नाही पाव म्हणे, आता त्या पोरीची काय गलती आहे म्हणे, तिचं पहिलं असं झालं तर असं मला घनश्यामाई म्हणे बाई. म्हणून म्हणे मी तयार झाली. पण ह्या पोरीनं अलगच केलं बाई. आता मला जाऊन विचार लागन बापा निर्मलाबाईला विचारतो मी. जाय विचारेल, जाय. चलो शकुनी, मी बी येतो ना. शकुनी बाई, मी येतो ना. पण तू काही म्हण बाई गंगा, मी उलटून वालटून कोणाला बोलत नाही बाई अशी. पण नाही का, खरं सांगाव का, मला त्यावल्या कोणत्या गोष्टीवर विश्वास बसत नाही बाई. मी बी येतो ना, काय आहे खरं आहे तर. चलो आपण जाऊन पाहू शकुनी बाई. हो सुबाई, मी एवढी मोठी गोष्ट खोटी नाही बोलणार. हो, मी इकडली तिकडली इकडे लावतो, मान्य आहे. पण नाही का, अशा पोरी बारेच्या गोष्टी कायले खोटी बोलीन हो मी? कायले खोटी बोलीन? माहीत पडन ना आता. चाल बरं, जाऊ बरं. निर्मलाबाई सांगते बाई सगळ्या गोष्टी खरं. चाल बरं. हॅलो सागरजी, हॅलो. काऊन तुम्ही माझा फोन नाही उचलून राहिले? सागरजी, बाबा तुम्हाला बोलले म्हणून होय का? नाही ग राणी, तसं काही नाही आहे राणी. तुझ्यावर माझा राग नाही आहे. तुझ्या बाबा नाही म्हणलं, मला माहित नव्हतं. मला असं वाटलं का हो म्हणून तुझे बाबा. मला काय माहित का नाही म्हणणार म्हणून. तसं किसं काही नाही आहे. बोल ना, काय म्हणतं. आणि फोन मी नाही का जेवण करत होतो का नाही, त्याच्यामुळे माझा फोन का नाही रूम मध्येच होता. आता कसं करायचं सागरजी? बाबांना तर नाही म्हणलं, आता कसं करायचं? आता कसं करायचं? तू घरून बोलत आहे का राणी? तू घरून बोलत आहे? ऐकन ना अजून तुझे बाबा आई. नाही, बाबानं माझा फोन बिन घेतला, सगळंच घेतलं बाबानं माझं वालं. आणि मला म्हणते आता कॉलेज बंद तुझं वालं, म्हणून मी कॉलेजमध्ये येऊ शकत नाही. मी आईचा फोन आणला लपून, आईच्या मोबाईलवरून बोलून राहिली मी. आणि इकडं बाहेरून बोलत आहे रस्त्यावर. आई आणि बाबा झोपले म्हणून पाहिलं मी ना, आणि इकडं आली बोलाले. कॉलेज बंद म्हणते? मग आता तू कॉलेजमध्ये येणार नाही का राणी? हे तुझे बाबानं मला जरा जास्तच दिसते ग राणी. तू काही म्हण, तुला राग येईल, पण तुझे बाबानं खूपच जुन्या विचारायचे आहे. हो सर, पण आता काय करता, मी पहिलेपासून बाबाच्या मतानं ऐकत गेली. मला वाटलं माझे बाबा मला समजून घेईन यावेळेस, पण नाही समजून घेतलं बाबानं माझंवाला. नाही समजून घेतलं. मग आता तू काय म्हणतो सांग राणी? मी तुला म्हटलं त्या दिवशी, म्हटलं आजही म्हणतो ना, आज तुझ्या बाबाच्या समोरही म्हटलं सकाळी का मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे आणि तुझ्यासोबत लग्न करणार, तसंही म्हणा मी. पण आता तुझं काय म्हणणं आहे? तुझ्या घरचे तर नाही म्हणते, मग कसं करायचं आता तू सांग. नाही, आता मी राहतच नाही. बाबा माझ्या मतानं ऐकत नाही. मी आता मरून जातो. पागल झाली का ग तू? काही बडबड करतो. तुझ्यासोबत असं होऊ देणार का मी? नाही होऊ देणार. पाहू आपण काही दिवस वाट पाहू. तू तुझ्या निर्णयावर ठाम राह आणि माहीत पडतं तुझे बाबा काय म्हणते. तर अजून 1-2 महिना वाटताय. नाही सागरजी, बाबा ऐकणारच नाही माझ्या मतानं. मला माहित आहे बाबाचा स्वभाव कसा आहे तर. बरं ठेवतो. कोणाला तरी आवाज येऊन राहिला. ठेवतो. बरं ठीक आहे, उद्या बोलू आपण. उद्या करतो मी तुला कॉल. राणी एवढ्या रात्री इथं काय करून राहिली? राणे, तू एवढ्या रात्री काय करून राहिली इथं? लढून कोण राहिली? हे सगळं त्यामुळे झालं श्याम. तू काय हो म्हणलं रे लग्नाले? काय हो म्हणलं त्यामुळे झालं हे सगळं. नाही म्हणलं तुले लग्नाले तर तू घरी सांगून दिलं. कायले सांगायचं होतं? आता बाय बरं मला माय बाबांना नाही म्हणलं. तू काय बोलून राहिली हो? मला काही समजूनच नाही राहिलं. पागले, काय म्हणून राहिली तू? माय दुसऱ्यावर प्रेम आहे श्याम. माय तुझ्यावर प्रेम नाही आहे. माय कॉलेजचे सर आहे ना सागरजी, त्याच्यावर प्रेम आहे मायवाला. ते माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मी त्याच्यासोबत. तू म्हणतच आला.
तू त्या घरी नसतं सांगितलं, तू त्या घरचे लोक मला मागायला तयार नसते झाले. म्हणजे तू दुसऱ्यावर प्रेम करता आणि तो त्यासोबत लग्न करायला तयार आहे का? मग नाही तर काय बाबा, एवढं नाही तुझ्यासोबत लग्न लावून द्याले. मला तुझ्यासोबत नाही करायचं आहे, मला सागरजी सोबत करायचं आहे. काय तुले ज्या दिवशी मी प्रपोज केलं का नाही तेव्हा माझ्या भावानं ऐकलं होतं तुझ्यासोबत बोलताना मला. तर मग माझ्या भावानं डायरेक्ट म्हटलं त्या बाबाले. मला स्वतःच माहित नव्हतं त्या बाबापर्यंत गेली म्हणून गोष्ट. जेव्हा सगळं काही झालं त्याच्यानंतर माहित पडलं का तुझे बाबा द्यायला तयार आहे म्हणून. याच्यात काही माझी गलती आहे का? मला नाही माहित कोणाची गलती आहे तर, पण आता माझे बाबा मला नाही देत म्हणते, त्याले त्यासोबत लावून देतो म्हणते लग्न. मी नाही करत त्यासोबत लग्न. अबे लय बोलून राहिली त्या मास्तर सोबत ती राणी. मी ऐकूनच राहिलो तिथून. हा तो म्हणते तिले तू काळजी नको करू, आपण पाहू काय करायचं होतं. श्याम, अय श्याम, अय बोल ना बोल सूरज. तू काऊन असा चेहरा केला? काय झालं? तू लय प्रेम करत आहे ना राणीवर? हट बे, प्रेम नाही करत मी तिच्यावर. ते पहिलेच पोट्टी हेकड आहे, पहिलेपासूनच हेकड आहे आणि तिच्यासोबत माय पटतही नाही आहे. काय प्रेम करू मी तिच्यावर? आवडे मले ते. हा बरी वाटे मले. खोटा बोलतो श्याम तू. मी तुला चांगल्या तऱ्हेनं ओळखतो. तू किती खुश होता माहिती आहे का तिच्या बापानं हो म्हणल्याबरोबर? किती खुश होता रे तू. आणि आता म्हणतो हॉट बे. हा मला काही समजत नाही का? पण मग आता सूरज तू सांग काय करू मग मी? आता तिचं नाही आहे म्हणते मायावर, तिचं त्या सरवर आहे म्हणते. तर आता मग मी काय म्हणू? पण तसं खरं सांगायचं तर माय खूप काही प्रेम नाही आहे तिच्यावर, राणीवर. हा थोडंसं आता हाय बा, तिचं बेकार झालं वाटे मला, बेकार तिच्याविषयी थोडंसं जीव लागला होता. आणि असं वाटते का चला बा आज ना उद्या मला लग्न करण्यास आहे. पोरगी पाहणं चालू होते, माय भाऊ घेऊ पाहून राहिले होते, तर राणीलेच करावं म्हणलं. असं होय, खूप काही प्रेम नाही. जसं तू ना रोशनीचं कसं होतं तशासारखं नाही आहे माय. ते मय तेरे बिना जी नाही सकता असं गिसं नाही आहे माय. हो थोडंसं लाईक करू मी तिले. कोणा नाही कोणासोबत लग्न करावंच लागते बा. तर चला या पोरीसोबत. पण आता ते तर नाही बनते बे श्याम. पोरी काय हाय नाही का बे मग? हा एवढी दुनियाच आहे, पोरी काय हाय नाही आपल्याला? कोणती ना कोणती भेटनच मले. इलेच काय सोनं लागून आहे राणीले. पहिले जर माहित असतं का हिचं बाहेर चक्कर चालू आहे बा म्हणून, तर कायले मी ना तिले प्रपोजही नसतं केलं. बिनफालतू माहीच बेइज्जती झाली प्रपोज करून. खरंच माना लागेल श्याम तुझे. हा एवढं मनही तुटून नाही का तुला कॉमेडी सुचून राहिली? हा दुसऱ्या पोरी भेटत नाही का म्हणतो? खरंच तुझ्या राणीवर प्रेम नाही का? नाही माहिती तिच्यावर प्रेम आहे, पण आता काय करतं मग सूरज सांग? काही पर्याय आहे का त्याले? नाही पर्याय नाही आहे. म्हणूनच तुला म्हणत होतो मी. तू दिसला मी चाललो होतो घरी. हा पण तू दिसला म्हणून थांबलो. हिच्या गोष्टी ऐकल्या मी ना राणीच्या, आणि तू दिसला तर म्हणून थांबलो. मी तुला म्हणत होतो का तिच्या घरी तो सर आला होता तिला मागणी घालाले. हा पण तिच्या बापानं नाही म्हणलं. हा तर आता मग तू सोडून दे तिचा नाद राणीचा. काय करतं मग आता? तिचंच मन नाही येतं जबरदस्तीचं. नाही मी नाही करणार आता तिच्यासोबत लग्न. तिचं मास्तर सोबत हो या नाही हो मला काही घेणदेण नाही. माझ्यासाठी एवढी महत्वाची गोष्ट आहे का ते मायावर प्रेम करत नाही ना, मग मला काही इंटरेस्ट नाही घेत मी आता तिच्यात. एक वेळचं तिचं मायावर प्रेम नसतं ना तर माणूस सहन करून घेतलं असतं. हा तरी केलं असतं मी तिच्यासोबत लग्न. चला बा आज नाही उद्या होईनच प्रेम. पण तिचं दुसऱ्यावर प्रेम असल्यावर कसं काय करणार बे तू सांग? कसं काय करणार? तिचा बापही जरी मला द्यायला तयार झाला आणि थोय म्हणन ना अनिल मामा का म्हणजे तिचं जबरदस्ती माझ्यासोबत लावू दे तरी नाही करणार. तिला ज्याचा शोध करायचा आहे ते करू दे. माहीत तसंच म्हणणं होतं. तू आता सोडून दे तिचं ना, ते काही फायद्याचं नाही आहे. तुला तिच्यापेक्षा चांगली पोरगी भेटते, सोडून दे. काय राहिलं? समजदार पोरी भेटत नाही तर काय हाय नाही तर काय मी पाहतो त्यासाठी चांगली पोरगी. मग नाही तर काय भेटते पोरी एवढं काय. चल मग जातो घरी मी. पाहिजे झोप येत बरोबर. फालतू विचार नको परत बसू. नाही करत बे विचार, नाही करत मी. विचार करणारा पोरग नाही होय मी. तुझ्यासारखं टेन्शन घेतो का बे? तू भल्ला घेतो त्या रोशनीचं तेव्हा होतं तेव्हा. मी नाही करत. काऊन का? तुझ्यासोबत रोशनी होती तयार. हा ते अर्ध्या रात्री तुझ्यासोबत आले तयार होती, गेलेच होते ना अर्ध्या रात्री तुम्ही. हा माय नाही आहे मायावर ते पोरगी प्रेमच नाही करत. मी काय करू बी विचार? मी नाही करत. मस्त झोपतो टर जाऊन जेवतो खावतो ना. असं पाहिजे यार तुला. खरंच तुला मस्त माणूस आहे असं पाहिजे. हा म्हणजे खरंच ते टेन्शन आलं होतं. मी म्हटलं तुला माहित पडल्यावर तू कसा म्हणजे कसं काय वाटन तुला, किती दुःख होईल बा, किती मन तुटन मला असं वाटलं होतं तिवालं. पण नाही खरंच तुझी गोष्ट बरोबर आहे. आता मी ना बिनफिकर जाऊन झोपतो घरी. चल माझे दोस्त ठीक आहे ना, बस झालं एवढंच महत्वाचं आहे माझ्यासाठी. अरे झोप रे, मी नाही टेन्शन घेत रे सूरज. झोप जा, मी जाऊन झोपतो. चल मग चल येतं ना मग कामावर. उद्या काय माझ्या आपाजीचा वाढदिवस आहे, येऊ नाही तर काय. चाल.